जळगावच्या धरणगाव तालुक्यामध्ये मध्यरात्री दमदार पाऊस झाला आणि या पावसामुळे धरणगाव तालुक्यातल्या अंजनवीर या गावामधला झिरे नदीवरचा हा बंधारा जो आहे तो ओसंडून वाहतो आहे। आपण दृश्यांमध्ये बघितलं तर या ठिकाणी हा बंधारा तुडुंब भरलेला आहे आणि तो ओसंडून वाहताना पाहायला मिळतो आहे। विशाल असं पात्र या ठिकाणी आहे आणि त्या पात्रातून जे आहे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पाण्याचा विसर्ग होताना पाहायला मिळतो आहे। मध्यरात्री धरणगाव तालुक्यामध्ये जोरदार पाऊस झाला आणि या पावसामुळे जे आहे तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये बंधारे असतील, पाझर तलाव असतील किंवा नाले हे तुडुंब भरून ओसंडून वाहताना पाहायला मिळत आहे। त्यातलाच हा एक जो आहे अंजनवीर या गावातला झिरे नदीवरचा जो हा बंधारा, या नदीला देखील पूर सदृश परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे आणि बंधारा हा तुडुंब वाहतो आहे। आपल्यासोबत परिसरातील नागरिक तसेच शेतकरी काय सांगतील दादा, काय होतं नेमकं, काय परिस्थिती आहे? परिस्थिती अशी होती, पहिले भरपूर पाऊस पडायचा पण पाणी वाहून जायचं, पाणी या ठिकाणी थांबत नव्हतं। मग महाराष्ट्राचे पाणी पुरवठा मंत्री माननीय नामदार गुलाबरावजी पाटील साहेब यांनी आणि प्रतापरावजी पाटील साहेब यांनी संकल्पना मनामध्ये घेतली की आपल्याला शेतकऱ्यांसाठी पाणी अडवा पाणी जिरवा ही मोहीम राबवायची आहे। म्हणून त्यांनी हे पात्र मोठं करण्याचा प्रयत्न केला आणि हा नाला खोलीकरण या ठिकाणी बघताय तुम्ही दृश्य, किती जोरात पाणी वाहत आहे आणि हा पेटीवर असे या नदीवर 7 पेटीवर आहेत। प्रत्येक पेटीवर 1 किलोमीटर पर्क्युलेशन पाणी त्या ठिकाणी थांबलेलं आहे आणि थांबणार आहे। हे पाणी इतकं जोरात होतं रात्री तर पूर्ण बंधारे जोपर्यंत कोरलेले तिथपर्यंत पाण्याचा प्रभाव या ठिकाणी होता। आता थोडंसं पाणी या ठिकाणी उतरलेलं आहे, पण सर्व गावकऱ्यांच्या वतीने, खामखेडा अंजनवीरा ग्रामपंचायतच्या वतीने माननीय नामदार महाराष्ट्राचे मंत्री पाणीवाला बाबा ज्यांना आपण म्हणतो, त्यांचे सर्व ग्रामस्थांनी आभार व्यक्त केलेले आहेत। किती शेतकऱ्यांना फायदा होणार? या लाखो शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे की जे बोरवेल बंद पडले होते, जी विहीर बंद पडली होती, त्याला पाण्याचा प्रादुर्भाव आणि पाण्याचं जे स्रोत आहे तो भरपूर प्रमाणात होतो आहे। तरी पुढे शेतकऱ्यांना पाण्याचा कुठलीही अडचण भासणार नाही। ही पाणी आलंय का? आता विहिरींना भरपूर पाणी आलेलं आहे। बोरिंग सुद्धा जे बंद होते ती बोरिंग आज चालू झालेली आहे। म्हणून सर्व ग्रामस्थ आज मंत्री महोदयांचे खूप खूप आभार व्यक्त करतायत। तर अशा पद्धतीने या पहिल्याच पावसामध्ये या ठिकाणी धरणगाव तालुक्यातले बंधारे ओसंडून वाहत आहे। त्यातला या झिरे नदीला देखील पूर आला असून या ठिकाणचा बंधारा हा ओसंडून वाहताना पाहायला मिळतो आहे। त्यामुळे परिसरातील ज्या विहिरी कोरडा डाग पडलेला होता त्याला स्रोत जे आहे ते लागायला सुरुवात झालेली आहे। तर दुसरीकडे या परिसरातल्या ट्यूबवेल ज्या कोरड्या पडल्या होत्या त्यांना देखील पाणी लागल्याचं या ठिकाणचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। आता ज्या शेतकऱ्यांना एल निनोच्या प्रादुर्भावाने पाणी नसणार अशी चिंता होती, त्या शेतकऱ्यांच्या आनंदावर या ठिकाणी हसू पाहायला मिळत असून आनंदाचं वातावरण परिसरातील गावांमधील शेतकऱ्यांना या पहिल्याच पावसामुळे पाझर तलाव तुडुंब भरल्याने त्यांच्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये जे आहे मोठा आनंद या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। कॅमेरा पर्सन चेतन शिंदे, किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।